नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सांबर आजच्या या बुद्धिमत्ता चाचणीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक तो म्हणजे कूट प्रश्न, तो कूट प्रश्न पाहणार आहोत। आता कूट या शब्दाचा अर्थच काय होतो तर मिथ्यवादी किंवा दगेबाज, धोकाबाज म्हणजे धोकेबाज प्रश्न असतात। याच्यामध्ये विचारले जाणारे धोकेबाज म्हणजे काय की हा प्रश्नच बऱ्याच वेळेला आपल्याला समजत नाही आणि प्रश्न न समजल्यामुळं आपला मार्क म्हणजे इथं या ठिकाणी आपले काय होतात, मार्क जातात। मग या प्रश्नाकडून जर आपल्याला धोका घ्यायचा नसेल तर काय करावं लागेल, आपल्याला त्याला समजून घ्यावं लागेल। जर आपल्याला प्रश्न समजला तर मग मात्र आपल्याला कधीच प्रश्न चुकू शकत नाही। मग याच्यामध्ये मी याचे कूट प्रश्नामध्ये भाग 1 भाग 2 याच्यामध्ये सगळेचे सगळे प्रश्न जवळजवळ जेवढ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात ते सगळेचे सगळे कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि कन्सेप्टनुसार शिकवणार आहे। कारण बघा, कूट प्रश्न हे प्रश्नच असे आहेत की तुम्ही फॉर्मॅटनुसार सोडू शकत नाही। म्हणजे एखाद्या गुरुनी एखाद्या शिक्षकांनी सांगितलं असं असं असलं की असं असं करायचं, तसं करून चालत नाही। आता काय होतं की या प्रश्नामध्ये एवढी कॉम्प्लिकेशन आहेत की पुन्हा एखादा प्रश्न थोडासा फिरून विचारला की आपलं उत्तर पुन्हा चुकणार आहे। म्हणून याची जी बेसिक कन्सेप्ट आहे, या बेसिक कन्सेप्ट जर आपण जाणून घेतल्या एकही आपला मार्क जाणार नाही आणि प्रश्न अगदी तोंडी म्हटलं तरी सुटेल। नाही तर तुम्हाला बघा, समीकरणं तयार करा आणि हे ते ह्या कुठने करायचे नसतील तर मग आपल्याला याच्यातली संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे। बऱ्याच जणांना काय होतं की शॉर्टकट पाहिजे, फक्त शॉर्टकट, नुसता शॉर्टकट। शॉर्टकट हा संकल्पनेवरती आधारित असतो। जोपर्यंत आपल्याला संकल्पना प्रॉपर समजत नाही आपण नुसते शॉर्टकट शिकून गणितात कधीच किंवा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कधीच आउट ऑफ मार्क मिळू शकत नाही। म्हणून संकल्पना क्लिअर असेल तरच शॉर्टकट जमत असतात। कुठलेही अननोन प्रश्न जरी आला तरी आपण त्याचे शॉर्टकट तयार करू शकतो, त्याच्यासाठी संकल्पना गरजेची आहे। चला तर मग आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। बघा, पहिल्याच या ठिकाणी प्रश्न आहे, एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत। मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची संख्या 86 आहे असून डोक्यांची संख्या 25 आहे, तर मेंढ्यांची संख्या किती? आता मेंढ्यांची संख्या विचारू द्या किंवा मेंढपाळांची संख्या विचारू द्या। आता बघा, त्यांच्या ह्या मेंढ्या आहेत आणि मेंढपाळ, यांच्या डोक्यांची संख्या दिली। आता जेवढे मेंढ्या आहेत तेवढे डोके असणार आहेत, बरोबर का नाही? आता यांच्या डोक्यांची संख्या दिलेली आहे म्हणजे किती आहे, 25 आहे। मेंढ्या आणि मेंढपाळ मिळून किती येतं, 25। आणि यांच्या पायांची संख्या, आता बघा, जेवढ्या काय मेंढ्या असणार आहेत या मेंढ्यांना काय असणार आहे, 4 पट पाय असणार आहेत। जेवढ्या मेंढ्या त्याच्या 4 पट पाय। आणि माणसं जे आहेत हे माणसांना किती पाय असणार आहेत, मेंढपाळांना पाय 2 असणार आहेत। म्हणजे मेंढ्यांच्या तुलनेत मेंढपाळांना 2 पाय कमी आहेत किंवा मेंढ्यांना मेंढपाळाच्या तुलनेत 2 पाय जास्त आहेत। मग आता जर आपण एक नॉर्मल हिशोब केला की जर समजा आता या शेळ्यांना पण म्हणजे मेंढ्यांना 2-2 पाय आहेत म्हणजे 4 पाय आहेत, पण त्यातले आपण 2च काउंट केले माणसांबरोबर, म्हणजे माणसांपेक्षा 2 पाय त्यांना एक्स्ट्रा आहेत। ते 2 पाय आपण एक्स्ट्राच्या नंतर मोजू। मग 25 जणांना 2-2 पाय तर कंपल्सरी आहेत, म्हणजे 25 गुणिले जर 2 केलं तर 50 पाय किती होत आहेत, 50, बरोबर। आता बघा, इथं पाय किती दिलेले आहेत तर 86। म्हणजे काय करायचं, या 86 मधून जर आपण 50 वजा केले तर राहिले किती, 36। हे 36 पाय जे उरलेले आहेत ते कुणाचे उरलेले आहेत, मेंढ्यांचे उरलेले आहेत आणि प्रत्येक मेंढ्यांचे 2-2 पाय उरलेले आहेत। मिळून हे किती पाय झाले, 36 पाय झालेत। मग आता याला जर का 2 ने भागलं तर मेंढ्यांची संख्या निघेल, कारण प्रत्येक मेंढीचे 2-2 पाय आहेत। मग मेंढ्या किती असतील टोटल, तर बघा, बे एक बे, इथं बे एक बे, इथं लिहिलं बे एक बे, उरला 1, बे 8 16, म्हणजे टोटल मेंढ्या किती होत्या, 18 मेंढ्या होत्या। सहजासहजी आपल्याला उत्तर मिळालं। आता याचा आपण पडताळा घेऊन पाहू की आपल्याला मेंढ्यांची संख्या काढायची होती, आपण मेंढ्या काढल्या, 18 मेंढ्या आहेत। आता बघा, टोटल 25 आहेत, मग जर मेंढ्या 18 घेतल्या तर मेंढ्यांचे पाय किती असतील, त्याच्यात 4 पट पाय असणार आहेत म्हणजे 72 पाय असणार आहेत। ओके, मेंढपाळ दोन्हींची मिळून संख्या किती आहे 25 आहे। मी पडताळा घेऊन दाखवतोय बरं का तुम्हाला।
दोन्हींची. मग आता 18 आणि किती 25, 18 आणि 7 25, म्हणजे मेंढपाळांचे पाय किती झाले, 7च्या दुप्पट 14 पाय. मग आता यांची बेरीज किती होते बघा बरं, हे 2 आणि 4 होते का 86, 86 होते. यांच्या ही बेरीज किती होते, 25 होते. म्हणजे अशा पद्धतीने आपण एकदम सहजासहजी मेंढ्यांची संख्या काढली. अशा पद्धतीने जर आपण संकल्पना समजून घेतली, नाही तर तुम्हाला समीकरण तयार करा किंवा ऑप्शन ट्राय करा, हे सगळं करण्याची गरजच नाही. अगदी तोंडी सोडलं असतं आपण. कसं सोडलं असतं, फक्त बघितलं असतं 25, जर 25ची 25 जणांना 2-2 पाय आहेत असं समजलं तर 50 पाय होतील. 86 मधून 50 गेले, राहिले 36. 36च्या निम्मे मेंढ्या, कारण 2-2 पाय उरलेले आहेत ना प्रत्येक मेंढीचे, म्हणून निम्मे आपण केले, किती झाले, 18 मेंढ्या. आता या ठिकाणी पण पुन्हा तसाच प्रश्न आहे पहा, एकदम कन्सेप्टच क्लिअर. सायकलच्या दुकानात काही दुचाकी आणि काही 3 चाकी सायकली होत्या. दुकान बंद करताना दुकानदाराने चाके मोजली तेव्हा 240 चाकं भरली. नंतर सायकलच्या घंटा मोजल्या तेव्हा 100 घंटा होत्या. तर 3 चाकी सायकलची संख्या किती. म्हणजे आता बघा, इथं दुचाकी, 2 चाकी आणि 3 चाकी अशा सायकली आहेत. आता बघा, दुचाकी आणि 3 चाकी सायकल, म्हणजे इथं जर 100ची 100 अशी दोन्हींची मिळून संख्या 100 आहे. आता बघा काय करायचंय तुम्हाला, जर 100ची 100 सायकली आहेत, या 100ची 100 सायकलीला मिनिमम 2 चाक आहेत का नाही. 3 चाकीला 1 चाक एक्स्ट्रा आहे, पण मिनिमम किती आहेत, 2 चाक आहेत. मग 100 गुणिले 2 केलं तर किती होईल, 200. किती झाले, 200. मग आता इथं किती चाक येतं, 240 चाक येतं. म्हणजे आपण काय केलं, 240 मधून हे 200 वजा केले, शिल्लक किती राहिले, 40 चाकं राहिले. आता हे 40 चाकं उरलेत, हे प्रत्येक 3 चाकी सायकलीचं 1-1 चाक उरलेलं आहे. म्हणजे 3 चाकी सायकली किती असणार आहेत, 40. 3 चाकी सायकलींची संख्या किती, 40. आता आपण पडताळा घेऊन पाहू वाटलंच तर. जर 3 चाकी सायकली 40 आहेत, आता बघा, मग 3 चाकी जर 40 आहे तर 2 चाकी किती असणार आहेत, 60. कारण टोटल किती आता 100 आहेत. मग आता 2 चाकी सायकल म्हणजे याचे चाकं किती होतील, 2 चाकीचे 60 सायकली म्हणजे 120 चाकं. आणि 3 चाकी 40 सायकली आहेत, मग 40 गुणिले 3, 4-3 12, 120 चाकं. 120 आणि 120 किती झाले, 240 चाकं. आणि ह्या झाल्या सायकलींची संख्या 100. म्हणजे अशा पद्धतीने एकदम सहजासहजी आपलं उत्तर या ठिकाणी निघत आहे, याच कन्सेप्टवर आधारित. आता पुन्हा आता थोडासा वेगळा प्रश्न विचारलाय बघा. काय प्रश्न आहे, एका कुरणात 18 मेंढ्या, 12 कोंबड्या व काही मेंढपाळ आहेत. जर त्यांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 73 ने जास्त आहे तर मेंढपाळ यांची संख्या किती. आता बघा, इथं आता मेंढ्या, त्याच्यानंतर दिल्यात कोंबड्या, आणि नंतर दिलंय मेंढपाळ. कन्सेप्ट समजून घ्या. मेंढ्यांची डायरेक्ट संख्या दिली आहे, मेंढ्या आहेत 18. म्हणजे मेंढ्यांचे पाय सुद्धा आपल्याला माहिती आहेत, 18 चोक 72 पाय आहेत मेंढ्यांचे. बरं, कोंबड्या किती आहेत, 12. मग प्रत्येक कोंबडीला 2-2 पाय असतात, म्हणजे कोंबड्यांचे पाय किती झाले, 24. माणसं फक्त या ठिकाणी, मेंढपाळ फक्त दिलेलं नाही. बरं, नाही दिलेले असू द्या, एवढं जेवढं दिलेलं आहे तेवढ्यांची तर बेरीज करून घ्या. बरं, आता एवढ्यांची बेरीज करून घेऊ. किती झाले, 18 आणि 12 30, 72 आणि 24 96. मग आता बघा, यांच्यामधला फरक आपल्याला काय सांगितलंय, त्यांच्या पायामध्ये आणि त्यांच्या डोक्यामध्ये फरक कितीचा आहे, 73चा आहे. म्हणजे पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 73 ने जास्त आहे. मग आता नीट समजून घ्या, यांच्यामधला फरक बघा बरं किती आहे. मेंढपाळ आपण इकडे लिहू नंतर. यांच्यामधला फरक म्हणजे 96 मधून जर 30 गेले तर किती उरतील, 66. यांच्यामधला फरक कितीचा आहे, 66चा आहे. मग आता 66चा फरक आहे. आता इथं मेंढपाळ घेऊत आता आपण. मेंढपाळ, आता मेंढपाळ, एक मेंढपाळाला पाय किती असणार आहेत, 2 असणार आहेत, बरोबर. आता फरक आपल्याला 66 आहे का नाही, फरक किती आहे, 73चा आहे. मग फरक 73 करण्यासाठी जर मी एक मेंढपाळ मिळवला तर बघा त्याचे दुप्पट पाय असणार आहेत.
म्हणजे यांची जर बेरीज केली आता बघा 18 आणि 12 आणि 1 किती होईल 31 आणि या 72 अधिक 24 अधिक 2 किती होईल 98. मग यांच्यातला फरक किती होईल 67. आता किती 66 आहे तर नंतर किती होईल 67 होईल कधी एक माणूस मिळवला की. म्हणजे एक माणूस ज्यावेळेस मिळवतोय त्यावेळेस आपण काय होतोय फरक 1 ने वाढतोय. मग आपल्याला फरक वाढून वाढून किती करायचा आहे 73 करायचा आहे. मग या 66 मध्ये किती मिळवले 73 होतील बघा. 66 मध्ये 4 मिळवले 70, 70 मध्ये 3 मिळवले 73. म्हणजे 4 आणि 3 7 या ठिकाणी मिळवावं लागणार आहेत. कशामध्ये या 66 मध्ये. मग या 66 मध्ये जर का आपण 7 मिळवले तर किती होत आहेत 73 होत आहेत. मग 7 मिळवले म्हणजे 7 माणसं जर वाढले तर 7चा फरक या ठिकाणी तयार होतोय. म्हणजे माणसांची संख्या त्या मेंढपाळांची संख्या किती असणार आहे तर 7 असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहजासहजी उत्तर मिळालं. आता याचा पडताळा घेऊन पाहू. आता काय करू याचा पडताळा घेऊन पाहू. पहा जर मेंढपाळ आता मेंढपाळ घेतो मी तर मेंढपाळ जर मी 7 घेतले तर यांची संख्या किती होईल आता बघा 18 12 30 30 आणि 7 37 आणि यांचे पाय किती होतील मेंढपाळांचे 14. मग आता बघा इथं झाले होते 96 96 4 100 100 आणि 10 110. आता यांच्यातला फरक 110 मधून 37 गेले फरक कितीचा होतोय वाटलंच ताशी वाजा बाकी. या ठिकाणी 0 इथं झाले 10 10तून 7 गेले खाली राहिले 3 पुन्हा इथलं 0 इथं घेतलं 10तून 3 गेले खाली राहिले 7. म्हणजे कितीचा फरक येतोय 73चा. अशा पद्धतीने आपण अगदी सहजासहजी तोंडी म्हणलं तर उत्तर आपण काढू शकत होतो. तोंडी कसं काढलं आपण काय केलं यांची बेरीज केली किती आली 30. यांची बेरीज केली याची आली 96. मग 96 मधून 30 गेले खाली राहिले 66. मग 66 आता बघा इथं तर आपला फरक किती होता 73. बरं आता माणसांची संख्या होती. मग माणसांना काय एक माणसाला 2 पाय आहेत. म्हणजे एक माणूस मिळवला तर पायात आणि डोक्यात कितीचा फरक पडतोय 1चा फरक पडतोय. मग 1चा फरक पडतोय म्हणून या ठिकाणी तुम्हाला 66 मध्ये आणि 73 मध्ये कितीचा फरक होता 7चा फरक होता. म्हणून आपण काय केले त्याच्यामध्ये 7 मिळवले म्हणजे 7 माणसं असणार आहेत. आणि अशा पद्धतीने आपण उत्तर काढलं मेंढपाळांची संख्या 7. आता त्याच प्रकारचा प्रश्न आता तोंडी सोडवायचा. सगळ्यांनी सराव करा. आता बघा कोंबड्या नंतर काय आहेत गाई आणि नंतर आहेत गुराखी. बर आता कोंबड्या किती आता 20 कोंबड्या आहेत. 20 कोंबड्या आहेत म्हणजे 20 कोंबड्यांना पाय किती येतं 40 पाय आहेत. नंतर गाय किती आता 15 गाय आहेत 15 चोक 60 पाय. गुराखे दिलेले नाही आहेत. मग आता एवढ्यांची बेरीज तर करून घेता येईल आपल्याला बरोबर. ही किती झाली 100 आणि ही किती झाली 20 आणि 15 35. मग यांच्यातला सध्या फरक कितीचा येतोय 65चा येतोय. तुमचा फरक कितीचा दिलाय 70चा दिलाय. म्हणजे माणसं याच्यात किती मिळवावं लागतील अजून 5 मिळवावं लागतील. माणसं किती मिळवावं लागतील 5. त्यावेळेस फरक कितीचा होईल 70चा. कारण एक माणूस वाढला की पायात आणि डोक्यात कितीचा फरक पडतोय 1चा फरक पडतोय. मग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 5 हे सहजासहजी उत्तर काढलं. जर तुम्हाला हे अजून अवघड वाटत असलं तर बघा इथं मी पडताळा म्हणजे कसं आलं काय आलं हे उत्तर बरोबरच आहे का हे पाहायचं असलं तर इथं बघा 5 माणसं या ठिकाणी मिळवले. मग हे झाले 35 आणि हे झाले 40. बरं इथं 5 माणसाचे किती पाय 10 पाय. मग 60 आणि हे 10 किती झाले 110. 40 आणि 10 110 मध्ये फरक कितीचा होतो 70चा होतो. म्हणजे या ठिकाणी गुराख्यांची संख्या विचारली होती. गुराख्यांची संख्या किती आली मग या ठिकाणी 5 आली. अशा पद्धतीने आपण हे सोडू शकत होतो. आता पुढचा प्रश्न आहे पहा. एका घरात एक पुरुष एका घरात काय आहे एक पुरुष बर त्याची बायको म्हणजे 2 जण झाले. एक पुरुष त्याची बायको त्याची 2 मुलं आणि 2 मुली. म्हणजे आता याला 2 मुलं आहेत इथं हे 2 मुलं बरोबर. मग आता 2 मुलं 2 मुली त्यांचे पती पत्नी आणि त्यांना प्रत्येकांना 4 अपत्य आहेत. अपत्यासह एकत्र राहतात. तर त्या घरात एकूण किती व्यक्ती आहेत 2 जण आहेत त्यांना 2 मुलं आहेत
मग 2 मुलं आणि त्यांच्या बायका, म्हणजे बघा हा पहिला मुलगा त्याची बायको 2 जण झाले, दुसरा मुलगा त्यांची बायको 2 जण झाले, ही दुसरी मुलगी तिचा मिस्टर आणि ही एक मुलगी तिचा मिस्टर झाले का. आणि आता या प्रत्येकाला किती किती मुलं येतं, 4 मुलं येतं. म्हणजे यांना 4, यांना 4, यांना 4, यांना 4. मी आता तुम्हाला शॉर्टकट कसं सोडवायचं ते सांगतो, फक्त आधी तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय आधी. मग आता आपल्याला यांची बेरीज करायची. ही यांची बेरीज किती होईल, ही 4 4ची 4 वेळा बेरीज, म्हणजे काय करावं लागेल, 4 चोक 16. बरं, ह्या 2 2ची किती वेळा बेरीज, 4 वेळा बेरीज, मग 2 चोक 8 आणि हे 2 एवढ्यांची संख्या काढायची. मग हे 2 आणि 8 10, 10 आणि 16 26, म्हणजे या ठिकाणी टोटल संख्या किती होती, 26 होती. मग आता ही शॉर्टकटनी कसं काढलं असतं, डायरेक्ट आपण लिहिलं असतं बघा, 2 माणसं. बरं, 2 मुलं 2 मुली, म्हणजे किती जण झाले, 4 जण. आणि या 4 2 मुलांच्या 2 बायका आणि 2 मुलींचे 2 पती, म्हणजेच किती झाले ते 4 आणि 4 8 झाले. डायरेक्ट आपण मांडू शकत होतो असं, 2 अधिक 8. बरं, त्या प्रत्येकाला किती किती मुलं येतं, 4 मुलं येतं. प्रत्येकाला 4 4 मुलं आहेत. प्रत्येकाला 4 4 मुलं म्हणजे बघा आता 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. मग तिचा मिस्टर आणि त्यांच्या दोघांचे पण ते मुलं असतात, म्हणजेच मग हे किती मुलं होतील, 16. अशी जर तुम्ही डायरेक्ट बेरीज केली असती तरी किती आली असती, 26. पण हे तुम्हाला मी फक्त समजण्यासाठी, आकलन होण्यासाठी ग्राफ स्वरूपात या ठिकाणी दाखवलं. आता बघा पुढचा प्रश्न, अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. राम बाजारला चालला होता, म्हणजे परीक्षेला आलेला प्रश्न आहे तो पण. राम बाजारला चालला होता, वाटेत त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या 7 बहिणींसह भेटला. प्रत्येक स्त्रीजवळ एक एक बाळ होते. त्यात एकूण 4 मुले आणि 3 मुली होत्या. तर स्त्री पुरुष मुलं मिळून किती लोक एकत्रित बाजारला चालले होते. आता बघा, रामने काय पाहिलं, एक माणूस होता, त्याला किती मुली आता, 7 मुली आता, म्हणजे 1 अधिक 7. आणि त्या प्रत्येक मुलीकडं एक एक मुलगा होता, म्हणजे पुन्हा ते 7. म्हणजे बघा, आणि आता एवढे जण, आता याच्यात तुम्हाला मुलाचा आणि मुलीचा काय विषय विचारलाय का, कारण इथं सांगितलंय बघा किती मुलं, 4 मुलं 3 मुली, काही घेणं देणं नाही, आपल्याला ते विचारलेलंच नाही. कारण काय विचारलं, एकत्रित किती लोक बाजारला चालली होती. मग बघा, तो माणूस, त्याच्या 7 बहिणी आणि त्या 7 बहिणी किल्ला प्रत्येकीला एक एक मुलं होतं, म्हणून असे 7 मुलं प्लस बाजारला एकूण किती जण चालले होते. राम सुद्धा बाजारला चाललेला आहे, राम बाजारला चालला होता, म्हणून इथं पुन्हा एक कोण घ्यावं लागन, राम एक घ्यावा लागन. मग झाले 7 आणि 7 14, 14 हा एक आणि हा एक, मग असे किती झाले 16. टोटल किती लोक बाजारला चालले होते, तर 16 लोक बाजारला चालले होते. आता बघा पुढचा एक प्रश्न आहे. एका मोठ्या पेटीत 4 पेट्या आहेत आणि त्या प्रत्येक पेटीत आणखी 5 पेट्या आहेत, तर एकूण किती पेट्या आहेत. आता या पेट्याच्या बाबतीतले प्रश्न कधीच तुमचे चुकणार नाही. आधी मी या ठिकाणी तुम्हाला ग्राफ स्वरूपात सांगतो आणि नंतर शॉर्टकट तुम्हाला या ठिकाणी करून देतो, म्हणजे किती पेट्यात पेट्या घाला, कधीच प्रश्न चुकू शकत नाहीत. आता बघा, एक मोठी पेटी आहे, पुन्हा किती पेट्या आता 4 पेट्या आहेत, म्हणजे पुन्हा ही एक पेटी, 2 पेटी, 3 पेटी, 4 पेटी. आता या प्रत्येक पेटीत पुन्हा किती किती पेट्या आहेत, 5 5 पेट्या आहेत. 1 2 3 4 5. आता मला सांगा, इकडं बघा, आता आपण ह्या छोट्या पेट्या मोजायच्यात आपल्याला 5 5. म्हणजे आता बघा, हिच्यात 5 असणाऱ्यात, हिच्यात 5 असणाऱ्यात, हिच्यात 5 असणाऱ्यात, हिच्यात 5 असणाऱ्यात. मग जर आपल्याला ह्या छोट्या मोजायच्यात, म्हणजेच काय करावं लागेल, 5 गुणिले 4, म्हणजे 5 चोक किती पेट्या आहेत, ह्या 20 पेट्या आहेत, बरोबर. कारण या प्रत्येकात आता शिक आपण कोणत्या मोजल्यात, म्हणजे यातल्या 5 मोजल्या, याच्यातल्या 5, याच्यातल्या 5, याच्यातल्या 5. बर, ह्या किती आता, ह्या किती आता 4 आता, म्हणजे ह्या ही एक, ही एक, ही एक, ही एक, अशा झाल्या ह्या 4, आणि हाशी एक, ही एक, म्हणजे अशा टोटल पेट्या किती आहेत या ठिकाणी, तर पेट्या किती आता 25 पेट्या आहेत. टोटल किती पेट्या आहेत, 25 पेट्या आहेत. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने, आता इथं तुम्हाला मी पेट्यांचे डायरेक्ट चित्रच काढून दाखवले, त्याच्यामुळे तुम्हाला इथं समजलं, सहज आकलन व्हायला सहज झालं. पण आता जर पेट्यात पेट्या असले तर किती वेळ तुम्ही चित्र काढत बसणार आहेत.
तर मग अशा वेळेला काय करायचं बघा, पहिल्यांदा काय केलं, आता हे 25 कसं आलं हे कळलं ना तुम्हाला. आता मी शॉर्टकट सांगतो तुम्हाला. मग काय करायचं, ही पहिली पेटी आधी तुम्हाला सगळ्यात खालच्या पेट्या काढून घ्यायच्या. ही पहिली पेटी, किंवा तुम्ही असं वाटलंच तरी इथंच थांबा, पहिली पेटी एक. नंतर काय करायचं, एक पेटी, आणि त्या पेटीत पुन्हा किती, आता 4 पेट्या, म्हणजे 1 गुणिले 4 बरोबर किती 4. म्हणजे ह्या दुसऱ्या रांगीतल्या पेट्या निघल्या, किती निघल्या 4. आता त्याच्या खाली जायचंय तुम्हाला. त्याच्या खाली जायचंय म्हणल्यावर पहिली पेटी, त्याच्या 4 पेट्या, आणि पुन्हा त्या प्रत्येक पेटीत किती 5-5 पेट्या, म्हणजे 4 पंचे 20. मग आपल्याला एवढ्यांची बेरीज करायची. काय केलं आपण, यांचा गुणाकार करत गेलो. मग हा 1 अधिक हा 4, 5, 5 आणि 20 25. अशा पद्धतीने आपण हे या ठिकाणी याचं कन्सेप्टनुसार या ठिकाणी काय केलंय, ट्रिक्स स्वरूपात या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे. आता हाच प्रश्न आपण सोडूयात. आता थोड्याशा पेट्या वाढवल्या. आता बघा, एका मोठ्या पेटीत, एक मोठी पेटी आहे, त्या मोठ्या पेटीत 2 पेट्या आहेत. एक पेटी, 2 पेटी. त्या प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत. म्हणजे प्रत्येक पेटीत 1 2 3 2 3 अशा 3 पेट्या आहेत. आणि त्या प्रत्येक पेटीत आणखी 4 पेट्या आहेत. म्हणजे पुन्हा एका पेटीत किती येतात, पुन्हा 4 आहेत. म्हणजे 1 2 3 4. आता बघा, मग तुम्हाला जर शॉर्टकटने दिल्यानुसार, आता तर हे तुम्हाला चित्र पण पाहिलंय आपण, पण आधी शॉर्टकटने बघा आणि मग चित्राने पण मी तुम्हाला या ठिकाणी समजून देतो. पहिल्यांदा काय सांगितलं होतं 1. आता पहिली एक पेटी आपण घेतली तशी. पुन्हा नंतर 1 गुणिले 2 सांगितलं मी, किती ह्या 2, म्हणजे ह्या 2 झाल्या दुसऱ्या लाईनच्या पेट्या. आता तिसऱ्या, ही पहिली लाईन झाली बरं का, दुसरी लाईन. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, 1 अधिक 2, 1 गुणिले 2 म्हणजे ह्या 2 होत्या म्हणून इथं 2 बरं का. नाही तर तिसऱ्या लाईनला 3 पेट्या आहेत, म्हणजे त्याला गुणिले 3, म्हणजेच किती झालं 2 त्रिक 6. म्हणजे याच्यात बघा, याच्यात 3 आणि याच्यात 3 अशा 6 पेट्या आहेत. याच्यातल्या ह्या 3 आणि याच्यातल्या ह्या 3, 3 आणि 3 किती झाल्या 6. तिसऱ्या लाईनला आहेत 6. तर चौथ्या लाईनला बघा, आता याच्यात 4 आहेत, याच्यात 4, याच्यात 4, आणि ह्या इथं पण अशाच 3 लाईन आहेत. याच्यात सुद्धा 4, याच्यात 4, याच्यात 4. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. म्हणजे इथं बघा किती होते, ह्या 1 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच किती होतं, इथपर्यंत 6 होतंय. म्हणजे 1 2 3 4 5 6, या 6 मध्ये अशा 4 आहेत. म्हणजे 6 चोक 24, यांची संख्या किती होणार आहे 24. यांचा गुणाकार केला आपण फक्त. म्हणजे इथं 1 गुणिले 2 2, 2 त्रिक 6, 6 चोक 24. आता काय करायची आपल्याला, सगळ्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची. मग आता इथं सिरियली संख्या दिली आहे म्हणून इथं सिरियली घेतोय आपण. इथं जर का मध्येच 5, मध्येच 3, मध्येच 2 काही जर देऊ द्या, तुम्हाला अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बेरीज करत यायचं आहे. मग झाला आता बघा, 24 आणि 6 30, 30 आणि 2 32, 32 आणि 1 33. म्हणजे टोटल या ठिकाणी पेट्या किती आहेत, तर टोटल पेट्या आहेत 33. म्हणजे 33 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. चला, आता इथं तुम्हाला हे फॉर्म्युला, ती चित्र काय नाही वापरलं तरी झालं ना. आता एक मोठी पेटी, मग आता तुम्ही पहिला स्टेप पाहतायत, एक मोठी पेटी म्हणजे एक पेटी घेतली तुम्ही इथं. बरं, दुसऱ्या स्टेपला काय करायचंय, 1 गुणिले, बघा त्या पेटीत किती पेटी आहेत 6. म्हणजे आता दुसऱ्या लाईनला बघतायत तुम्ही, दुसऱ्या लाईनला किती झाल्या 6. बरं, आणि त्या प्रत्येक पेटीत 5 पेट्या आहेत. मग आता तिसऱ्या लाईनला 1 गुणिले 6 गुणिले 5, म्हणजे 6 पंचे 30 पेट्या इथपर्यंत झाल्या. आता त्या प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत. म्हणजे काय, चौथ्या स्टेपला काय करायचं, 1 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 3, म्हणजे 6 पंचे 30, आणि 30 त्रिक 90. म्हणजे इथं किती आहेत, ह्या 90. ह्या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची. मग हे 90 आणि 30 120, 120 आणि 6 126, 126 आणि 1 127. म्हणजे टोटल पेट्या किती आहेत, तर 127 आहेत. ऑप्शन नंबर 3 मध्ये असणार उत्तर. कधीच तुमची पेट्यांची संख्या आता चुकू शकत नाही. पेट्या असतील काय असतील, एकात एक किती देऊ द्या. जर डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर अर्ध्या तासाने 1 याप्रमाणे घ्यायला सांगितल्या,
तर त्या सर्व गोळ्या संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? डॉक्टरांनी दर अर्ध्या तासाला एक गोळी घ्यायला सांगितली. मग दर अर्ध्या तासाला घ्यायला सांगितली म्हणजे आता तुम्ही घ्यायण्याचा कालखंड कुठून सुरू करणार आहेत? पहिली गोळी घेतल्यापासून करणार आहेत. मग आता तुम्ही इथं पहिली टॅबलेट या ठिकाणी घेतली, इथून वेळ मोजायला सुरुवात केली, दुसरी टॅबलेट इथं घेतली, इथपर्यंतचा वेळ किती लागलाय? अर्धा तास. म्हणजे वाटलंच तर तुम्हाला हे कळण्यासाठी मी इथं लिहितो 8 वाजता. इथं काय खाल्ली तुम्ही? 8 वाजता. या 8 वाजता तुम्ही गोळी खाल्ली पहिली. हे कितीला खाल्ली? 8:30ला. म्हणजे आता अर्धा तास झालाय, पण अर्ध्या तासात 2च गोळ्या संपल्या. 2 गोळ्या संपल्या. पुन्हा बघा, ही तिसरी गोळी आणि ही चौथी गोळी, अशा 4 गोळ्या खायच्यात तुम्हाला. मग आता ही तिसरी गोळी कधी खाणार आहेत तुम्ही? 9 वाजता खाणार आहेत, बरोबर. आणि चौथी गोळी कधी खाणार आहेत? 9:30 वाजता खाणार आहेत. मग बघा 8 मध्ये आणि 9:30 मध्ये कितीचा फरक आहे? 1.5 तासाचा फरक आहे. 1.5 तास. तासात लिहायचं म्हणलं तर असा लिहावा लागतो, आणि 1.5 तास इथं म्हणजे तास आणि मिनिटात लिहायचा तर असा लिहावा लागतो, आणि तासात म्हणलं तर असा लिहावा लागतो. दशांश अपूर्णांकात असा लिहितात. 1.5 म्हणजे असा लिहिला जातो. आणि हे म्हणजे काय? हा पण 1.5च झाला, पण 1 तास आणि 30 मिनिटं. हे 2 कोलन जर का चिन्ह वापरलं तर याचा अर्थ पुढचे मिनिटं असतात, आणि जर का पॉईंट हे चिन्ह वापरलं तर मग काय असतो? पुढचा अर्धा तास या अर्थाने. म्हणजे या ठिकाणी किती? तर 1.5 तास. 1.5 तासाचा वेळ या ठिकाणी लागणार होता. 1.5 तासाचा वेळ म्हणजे इथला गॅप घेतलाय आपण. पहा, हा अर्धा तासाचा गॅप, हा अर्धा तासाचा, हा अर्धा तासाचा, असा मिळून 1.5 तास लागलाय. 6 सीताफळाच्या किमतीत 2 आंबे येतात आणि एका कलिंगडाच्या किमतीत 3 आंबे येतात. एकाने 18 रुपये देऊन 2 कलिंगड घेतली तर त्यांनी आणखी घेतलेल्या 4 आंब्याची व 10 सीताफळांची किंमत किती? आता बघा, हा जर प्रश्न पाहिला तर हा प्रश्न इथं काय आहे? मुख्य असे तुम्हाला बघा, गुणोत्तर प्रमाण जर आपल्याला घटक शिकलेला असेल आपण, तर आपल्याला असे प्रश्न जमायलाच पाहिजेत आणि अगदी सहज जमायला पाहिजेत. आता बघा, इथं काय दिलंय? सीताफळाचं आणि आंब्याचं यांचं गुणोत्तर दिलंय. म्हणजे आंब्याचा आणि सीताफळाचा संबंध दिलाय, आणि पुढच्यात कलिंगडाचा आणि आंब्याचा संबंध दिलाय. कलिंगडाचा आणि आंब्याचा संबंध दिलाय. मग पुन्हा काय करायचं? आपल्याला तिन्हींचा संबंध घेऊन आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यांच्या किमती काढाव्या लागणार आहेत. मग आता बघा, गुणोत्तर प्रमाण मध्ये काय असतं? पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी, दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर दिलं असेल तर काय करावं लागतं? 3 इंच. त्या 3 इंच पण जर आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर पाहिजे असलं तर काय करावं लागतं? मग आता इथं बघा, मी तुम्हाला एकदम, आता इथं मी पूर्ण गुणोत्तर प्रमाण तर टॉपिक शिकू शकत नाही. मग आता इथं फक्त मी जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टनुसार मी समजावण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला लवकरात लवकर उत्तर काढायचं आणि ते लवकरात लवकर कसं काढायचं, मात्र संकल्पना सांगायला वेळ लागतो. लवकरात लवकर कसं काढायचं ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता बघा काय आहे? पहिल्यांदा सीताफळ, मी इथं लिहिलं सीताफळ, नंतर आहे आंबे, आंबे, आणि नंतर आहे कलिंगड, कलिंगड. बघा, 6 सीताफळाच्या किमतीत 2 आंबे येतात. म्हणजे त्यांचं गुणोत्तर बघा, 6 सीताफळ बरोबर 2 आंबे. म्हणजे 6 हे 6 असताना हे 2. मग याचं जर गुणोत्तर काढायचं म्हटलं तर गुणोत्तर कसं होईल? बे 1 बे, बे 3 6, म्हणजे एकाच 3. म्हणजे बघा, 3 सीताफळं आणि एक आंबा यांची किंमत सारखीची. या ठिकाणी बघा गुणोत्तर निघतंय त्याचं. म्हणजे आपण काय लिहिलं? यांचं गुणोत्तर एकास 3 हे गुणोत्तर आहे सध्या यांचं, आंब्याचं आणि सीताफळाचं. बरं, आता पुढं काय सांगितलंय? एका कलिंगडाच्या किमतीत 3 आंबे येतात. म्हणजे बघा, आता ही पहिली ओळ संपली. पहिल्यांदा कोणाकोणाचं गुणोत्तर सांगितलंय? सीताफळाचं आणि आंब्याचं गुणोत्तर सांगितलंय. आता दुसऱ्यांदा कोणाचं गुणोत्तर सांगितलंय? आंब्याचं आणि कलिंगडाचं. मग आता कलिंगडाखाली कलिंगड सांगा. एका कलिंगडाच्या किमतीत किती आंबे येत आहेत? 3 आंबे येत आहेत. म्हणजे यांचं गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. 3 आंबे आणि 1 कलिंगड, 3 सीताफळ 1 आंबा, म्हणजे असं गुणोत्तर आहे. मग आता आपल्याला जर या सगळ्यांचं, या तिघांचं एकमेकाशी गुणोत्तर काढायचं असेल तर काय करत असतात बघा. आता की इथं हा शॉर्टकट सांगतोय मी तुम्हाला, म्हणजे AC BC BD असं मी सांगत बसत नाही. हे ते झालं सूत्र. ते सूत्र आपल्याला तिकडं वापरावं लागतं, पण सूत्र नाही तर तुम्ही काय करायचं? ज्या वेळेस आता बघा ह्या दोघांचं गुणोत्तर दिलंय,
पुन्हा ह्या दोघांचं गुणोत्तर दिलंय, तुम्हाला तिघांचं एकमेकाशी गुणोत्तर काढायचंय, त्यावेळेस काय करायचं तुम्ही इथं बघायचं, इथं जागा एक रिक्त आहे आणि इथं एक जागा रिक्त आहे. मग इथं जागा रिक्त आहे तर इथं ओळीतला शेजारचा अंक घ्यायचा, इथं घेतला आपण, आणि इथं पण ओळीतला शेजारचा अंक, आता ओळीतला ह्या ओळीतला बरं का, मग याला इकडून उजवीकडून शेजारी, मग इथं किती घ्यावं लागेल 3, यांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, इथं 3 गुणिले 1 बरोबर 3 आणि 1 गुणिले 1 बरोबर. मग आता या तिघांचं एकमेकाशी गुणोत्तर निघलं किती, 1 3 9. आता हे कसं निघलं ते पण सांगतो बघा. बघा पहिल्यांदा काय सांगितलंय, 6 सीताफळ फळाच्या किमतीत 2 आंबे येतात, म्हणजे 2 आंबे या 2च्या 3 पट, बेत्रिक 6 म्हणजे 3 पट काय होते सीताफळ होते, म्हणजे यांचं गुणोत्तर 1:3 होतं. आणि इथं म्हणजे इथं 1 आंबा बरोबर 3 सीताफळ, 1 आंबा बरोबर 3 सीताफळ, आणि इथं 1 कलिंगड बरोबर 3 आंबे. मग 3 आंबे म्हणजे 3 त्रिक 9 सीताफळ, म्हणजे तेवढ्याच किमतीत एवढं आलं असतं. हे झालं त्याचं गुणोत्तर. हे आपण सहज असं डायरेक्ट आपण मांडू शकत होतो, पट 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 गुणोत्तर निघलं. आता काय केलंय की त्याची किंमत दिली आहे, एकाने 18 रुपये देऊन 2 कलिंगड घेतली, म्हणजे कलिंगडाची किंमत निघली. मग 18 रुपयाला 2 कलिंगड, मग 1 कलिंगड किती रुपयाला, 9 रुपयाला, म्हणजे बघा 1 कलिंगडाची किंमत झाली 9 रुपये. मग आता 3 आंब्याची सुद्धा किंमत किती रुपये झाली, 9 रुपये, म्हणजेच 9 सीताफळाची किंमत सुद्धा किती रुपये झाली, 9 रुपये. म्हणजे हे गुणोत्तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे बघा, एका कलिंगडाच्या किमतीत 3 आंबे येत आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा 3 त्रिक 9 म्हणजे 1 आंबा किती रुपयाला येतोय, 1 आंबा येतोय. म्हणजे याला जर का 3 ने भागलं, या 9ला 3 ने भागलं, या 9ला 1 ने भागलं तर काय येतंय 9 रुपये, म्हणजे 9 रुपयाला 1 कलिंगड. याला जर का या 9ला 3 ने भागलं तर किती येतंय 3 रुपये, 3 रुपयाला काय आहे 1 आंबा. आणि या 9ला जर का 9 ने भागलं तर 1 रुपये येतं, म्हणजे 1 रुपयाला 1 सीताफळ, 1 रुपयाला 1 सीताफळ, 3 रुपयाला 1 आंबा आणि 9 रुपयाला 1 कलिंगड. इथं तुम्हाला त्याच्या किमती निघल्या का, हे रुपये आहे बरं का, मी ज्यांना इथं पहा काळा गोल केलाय, हे 9 रुपये, ते 9 रुपये. मग आता बघा तुम्हाला विचारलंय काय, 4 आंब्याची 10 सीताफळांची किंमत किती. मग 4 आंबे, आता बघा 1 आंबा किती रुपयाला आहे, 3 रुपयाला. मग 4 गुणिले 3, 4 त्रिक 12 रुपये झाले आंब्याचे. ओके, आणि किती 10 सीताफळ, 10 सीताफळ 10 गुणिले 1, कारण सीताफळ किती रुपयाला, 1 रुपयाला, याचे झाले 10 रुपये. मग हे 12 अधिक हे 10 मिळून किती 22 रुपये. अजून त्याला सीताफळ 4 आंबे आणि 10 सीताफळांची किंमत किती होईल, मग 22 रुपये होईल. म्हणजे अशा पद्धतीने हे आलेलं या ठिकाणी उत्तर आहे. बर, फळाच्या 3 करांड्यात आंबे, केळी, चिक्कू आणि पेर ही फळं भरलेली आहेत. आंबे आणि केळी या फळांची संख्या समान आहे, चिक्कू केळीच्या दुप्पट आहे. पेराची संख्या चिक्कू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे. 3 करांड्यात मिळून 1000 फळे आहेत, तर त्यात पेर व चिक्कू यांची अनुक्रमे संख्या किती आहे. मग आता इथं बघा फळं कोणकोणती आहेत, आंबे, त्याच्यानंतर आहे केळी, त्याच्यानंतर आहे चिक्कू, आणि नंतर आहे पेर. बर बघा आता त्यांच्या किमती या ठिकाणी कुणाच्याच दिलेल्या नाहीत, मात्र पहिलं वाक्य काय दिलेलं आहे, आंबे आणि केळी या फळांची संख्या समान आहे. मग आंबे किती आहेत माहिती आहेत का, नाही. मग आपण म्हणलं आंबे म्हणलं x, जेवढे आंबे तेवढ्याच केळी, म्हणजे केळी सुद्धा किती येतात x. बर, चिक्कू केळीच्या दुप्पट आहे, म्हणजे चिक्कू केळीच्या दुप्पट, केळी जर x आहेत, x च्या दुप्पट काय, त्याला x ला 2 ने गुणलं म्हणजे 2x, चिक्कूंची संख्या झाली 2x. बर, पुढं काय दिलंय, पेराची संख्या चिक्कू आणि केळीच्या मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी.
मग आता बघा पेराची संख्या काढायची आहे. हा पेर, चिक्कू आणि केळी. मग केळीची किंमत आहे x आणि चिक्कूची किंमत आहे 2x. 2x आणि x किती होतील? 3x. पण त्याच्या संख्येच्या म्हणजे 3x किती पट सांगितलंय? 3/4. मग आता याच्या 3/4 म्हणजे किती होत आहेत हे आपण काढूयात. किती होईल मग? हे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9x, म्हणजे 3x गुणिले 3 म्हणजे काय होईल इथं? 9x/4. म्हणजे बघा या पेराची किंमत किती आहे? 9x/4 आहे बरं का. ह्या पेराची किंमत आहे 9x/4. आता या सगळ्यांची मिळून बेरीज, या सगळ्यांची मिळून बेरीज किती होतीये? 1000 होतीये. मग तुम्ही यांची बेरीज करा. x अधिक x अधिक 2x अधिक 9x/4 बरोबर 1000. अशी यांची सगळ्यांची मिळून किंमत किती आहे? 1000 आहे. मग आता यांची बेरीज बघा. x अधिक x 2x, 2x आणि 2x 4x. 4x म्हणजे आता इथं बघा अशी घ्यावं लागेल. 4x अधिक हे 9x/4 बरोबर 1000 अशी किंमत या ठिकाणी. आता इथं बघा याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे काय? 1. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? असं तिरकस गुणाकार. 4 चोक 16x अधिक हे 9x आणि खाली या दोन्हींची असणारी गुणाकार झाला 4 बरोबर 1000. मग आता हे 16x आणि हे 9x आता काय करू शकतो? आपण बेरीज करू शकतो. म्हणजे किती झाले? 25x/4 बरोबर 1000. आता बघा पुढे या ठिकाणी सोडवता येत. आता बघा इथं आपल्याला किंमत मिळाली 25x/4 बरोबर 1000. आता तुम्हाला x ची किंमत काढायची म्हणून x बरोबर हे 1000. आता बघा हे 25 बरोबर चिन्हाच्या जर इकडे आले तर हे छेदस्थानी येतील आणि हा 4 अंशस्थानी येईल, म्हणून हा 4 आला अंशस्थानी आणि 25 गेले छेदस्थानी. मग 25 एक 25, 25 चोक 100 आणि हा 1 0. आता काय करावं लागेल? हे 40 आणि 4 चा गुणाकार. 4 चोक 16 म्हणजे 160. x ची किंमत किती आली? तर x बरोबर आला 160. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होत आहेत. कसे सॉल्व्ह होत आहेत? मग आंब्यांची संख्या विचारली किती येईल? 160. केळीची संख्या 160. चिक्कूची संख्या 160 गुणिले 2 320. पण तुम्हाला विचारलंय कशा कशी संख्या बघा. पेराची आणि चिक्कूची म्हणजे चिक्कूची विचारलेली बघा. चिक्कूची किती आहे? 2x. म्हणजे या ठिकाणी बघा 2 गुणिले x ची किंमत किती येते? x ची किंमत येते 160. मग 2 गुणिले 160 किती होईल? 320. ही 320 कोणाची किंमत आहे? चिक्कूची किंमत आहे. नीट बघा हे समजून घ्या. ही 320 किंमत या ठिकाणी कोणाची आली आहे? तर या चिक्कूची असणारी किंमत आली आहे. बरं पेराची किंमत. आता पेराची किंमत दिली आहे 9x/4. म्हणजे या ठिकाणी बघा 9 गुणिले x ची किंमत किती? 160/4. 4 एक 4, 4 चोक 16. 40 गुणिले 9 म्हणजे बघा हे 9 चोक 36 आणि हा 1 0. म्हणजे पेराची संख्या आली आहे 360 आणि चिक्कूची किंमत आलेली आहे 320. तुम्हाला अनुक्रमे पेर व चिक्कू. मग पेराची किंमत आहे 360 आणि चिक्कूची किंमत आहे 320. मग आपल्याला 360 320 असा ऑप्शन कुठं आहे का? 360 320 म्हणजे या ठिकाणी असणारा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. नगरहून निघलेल्या एका बसमध्ये सुरुवातीला 8 प्रवासी होते. सुप्यात 1/4 प्रवासी उतरले व उरलेल्याच्या चौपट चढले. नंतर शिरूरमध्ये निम्मे प्रवासी उतरले व जितके उतरले त्याच्या दुप्पट चढले. शिक्रापूरमध्ये 15 प्रवासी उतरले तर बसमध्ये किती प्रवासी शिल्लक आहे? अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे. मग आता बघा नगरहून निघलेल्या एका बसमध्ये पुण्याला चालली आहे बस. किती येतं? 8 प्रवासी आहेत. म्हणजे सुरुवातीला बघा घेतले आपण 8 प्रवासी. बर आता काय झालं? सुप्यात गेली की किती उतरले? 1/4. म्हणजे कोणाचे 1/4? 8चे 1/4. म्हणजे आता 4 एक 4, 4 दुनी 8. म्हणजे उतरले किती? 2 उतरले. मग शिल्लक किती राहिले? 6 शिल्लक राहिले. ओके. आता इथं बघा 1/4 उतरले. उरलेल्याच्या चौपट चढले म्हणजे उरले किती येतं? 6. म्हणजे या 6च्या चौपट 6 चोक 24 काय होणार आहेत? चढणार आहेत.
मग पहिले 6 गाडीत येत, अधिक हे 24 चढले, म्हणजे आता संख्या किती झाली? 24 आणि 7 30 झाली. संख्या किती झाली? 30 झाली. आता बर पुढं काय? नंतर शिरूरमध्ये निम्मे उतरले, म्हणजे या 30च्या निम्मे, 30 या ठिकाणी बघा 30, या 30च्या निम्मे किती होतील? 15. म्हणजे यातले 15 प्रवासी काय होणार आहेत? तिथं उतरणार आहेत. कुठं? शिरूरमध्ये या ठिकाणी उतरले. मग आता इथं शिल्लक किती राहिले? 15 राहिले ना. 30 मधले 15 उतरले, म्हणजे शिल्लक किती राहिलेत? 15 राहिले. नंतर पुढं काय? जितके उतरले त्याच्या दुप्पट चढले, म्हणजे उतरलेले किती होते? 15 होते. मग 15च्या दुप्पट म्हणजे किती चढले? 30 चढले. मग हे पहिले 15 अधिक हे 30 किती झाले? 45. संख्या किती आता? 45 झाली बसमध्ये. पुन्हा शिक्रापूरमध्ये काय झाले? 15 प्रवासी उतरले, म्हणजे ह्या 45 मधून पुन्हा काय झाले? 15 उतरले. मग शिल्लक किती गाडीत राहिले? 30. तुम्हाला तीच विचारलंय की बसमध्ये शिल्लक प्रवासी किती? आता बसमध्ये शिल्लक किती राहिलेले आहेत? 30 प्रवासी या ठिकाणी शिल्लक राहिले. एका बसमध्ये पुन्हा आता तशाच प्रकारचा प्रश्न दिलाय. एका बसमध्ये सुरुवातीला 12 प्रवासी होते. सुरुवातीला होते 12 प्रवासी. पहिल्या स्थानकावर निम्मे प्रवासी उतरले. मग आता या 12 मधून 6 उतरले, म्हणजे शिल्लक म्हणजे किती? 6 उतरले, आणि शिल्लक सुद्धा किती राहिले? बसमध्ये 6 शिल्लक राहिले. नंतर उरलेल्याच्या म्हणजे उरलेल्या यांच्या म्हणजे उरलेल्याच्या वाटते उरलेल्याच्या 3 पट चढले, म्हणजे आता या 6च्या 3 पट म्हणजे 6 त्रिक 18 या ठिकाणी बसमध्ये चढले. मग हे 6 अधिक 18 किती होतील? 24 झाले बसमध्ये. आता किती झाले? 24. मी या ठिकाणी काट आणतोय, इथं जे लेटेस्ट आहे ते इथं लिहितोय. नंतर दुसऱ्या स्थानकावर निम्मे उतरले, म्हणजे 24च्या निम्मे उतरले, म्हणजे याच्यातून 12 जर गेले तर किती राहिले? 12 उतरले आणि 12 राहिले, शिल्लक राहिले. जितके उतरले त्याच्या 4 पट चढले, म्हणजे आता बघा 12 उतरले होते आणि त्याच्या 4 पट म्हणजे 12 चोक 48. पुन्हा किती चढले? 48. पहिले 12 अधिक हे 48, टोटल किती झाले? 60. टोटल किती झाले आता बसमध्ये? 60 प्रवासी. तिसऱ्या स्थानकावर 12 प्रवासी उतरले. पुन्हा आता ह्या 60 मधून 12 उतरले, किती उतरले? ते 12, म्हणजे इथं राहिले किती? 48 प्रवासी राहिले. बर 12 उतरले, तर बसमध्ये किती प्रवासी शिल्लक असतील? बसमध्ये किती शिल्लक असतील? 48 शिल्लक असतील. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. एका माणसाने आपल्या संपत्तीचा 1/7 भाग मुलीला दिला. उरलेली संपत्ती त्याने आपल्या मुलामध्ये समान वाटली. मुलांच्या वाटणीला आलेली संपत्ती मुलीच्या वाट्यापेक्षा दुप्पट होती. मुलीच्या वाट्याच्या दुप्पट मुलांना आली आहे वाट्याला, तर त्याच्या मुलांची संख्या किती? म्हणजे त्याच्याकडे एवढी संपत्ती होती की त्या संपत्तीचे 7 भाग करता येतात. 7 भाग करता येतात म्हणजे काय? 70,000 असन, 7 लाख असन, 7 कोटी असन. ओके, मग आता 7 कोटी त्याच्याकडे संपत्ती आहे, मग त्याला आपण म्हणतो एक. अपूर्णांकाच्या भाषेत दिलं इथं आपण काय, इथं तुम्ही कोटीने असं जरी धरलं तरी लगेच कळतो हिशोब. कसं? इथं जर तुम्ही 7 असं जर अपूर्णांकात आलं तर एकदम सोपी पद्धत काय की हाँ मुलीला दिली 1 कोटी, राहिले किती कोटी? 6 कोटी. आता 6 कोटी मुलीच्या दुप्पट, मग 1च्या दुप्पट किती होती? 2. म्हणजे पोराच्या एकाच्या वाट्याला किती कोटी जायला पाहिजे? 2 कोटी जायला पाहिजेत. म्हणजे याला जर का 2 ने भागलं तर मग मुलांची संख्या निघन. मुलांची संख्या किती आहे? 3. कारण बघा 2 6 अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कसं घेतलं तुम्ही हे मानून घेतलं. ऍक्च्युअल अपूर्णांकाप्रमाणे सोडायचं असेल तर कसं सोडणार तुम्ही? 1 त्याच्याकडे संपत्ती होती, 1 भाग मोठा, त्याच्यातली 1/7 मुलीला दिली, मग शिल्लक किती राहिली? मी एकातून म्हणजे बघा 7 1 7 7 वजा 1 म्हणजे किती? 6/7. 6/7 संपत्ती शिल्लक राहिली. आता हे 6/7 संपत्ती कोणाला वाटायची आहे? मुलांना वाटायची आहे. पण प्रत्येक मुलीच्या किती पट गेली पाहिजे? दुप्पट. मुलीला किती वाटली आहे? त्याने 1/7 वाटली आहे. याच्या दुप्पट म्हणजे याला 2 ने गुणावं लागेल. म्हणजेच बघा 1 गुणिले 2 म्हणजेच काय? 2/7 एका मुलाच्या वाट्याला येणार आहे. मग आता या 2/7 ने या हे मुलाचा वाटा आहे बरं का, या 6/7 ला भागावं लागेल. मग झालं 2/7, याला भागलं. मग आपण पाहिलेलं आहे अपूर्णांकामध्ये भागाकाराची क्रिया न करता गुणाकाराची क्रिया केली जाते, नंतरचा अपूर्णांक उलटा करून लिहिला जातो. म्हणजे 6/7 गुणिले
7/2. मग हा 7 1 7, हा 7 1 7, बे 1 बे, बेत्रिक 6. असं जरी केलं तरी मुलांची संख्या किती येते? 3च येते. म्हणजे मुलं किती होते टोटल? 3 होते. हे झालं एकदम सोपं. जनरलीच आपण सोडू शकतो. इथं आपण अपूर्णांकाच्या नियमाने सोडलं. वडील आपल्या मुलाला म्हणाले, ज्यावेळी तू जन्माला आला किंवा जन्मला होता, ज्यावेळी तू जन्मला होता, काय झालं, त्यावेळी मी तुझ्या आजच्या वयाचा होतो. जर वडिलांचे वय 36 वर्ष असेल तर 3 वर्षापूर्वी मुलाचे वय किती होते? आता बघा, मुलगा आणि वडील. मुलगा आणि वडील. आता बघा, मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचं वय काय आहे ती माहिती नाही आहे. म्हणजे इथं बघा, इथं जन्मावेळीची कंडिशन दिलेली आहे. जन्मावेळी. मग जन्मावेळी मुलाचं वय किती असेल? मुलाचं वय असणार आहे 0 वर्ष. कारण तो 1 वर्षाचा कधी होणार आहे? 1 वर्षांनी. जन्मल्यानंतर 1 वर्षांनी 1 वर्षाचा होतो. सध्या वय किती वर्ष आहे त्याचं वर्षात सांगायचं तर 0 वर्ष आहे. आणि वडिलांचं त्यावेळेस वय किती आहे माहिती आहे का? नाही. त्यावेळेस वडिलांचं होतं वय 1 वर्ष धरू आपण, 1 वर्ष. मग आजची परिस्थिती काय? आजचे वय तर आज काय झाले, मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचं जे वय होतं ते आज त्या मुलाचं वय झालंय. म्हणजे मुलाचं वय काय झालंय आज? 1 वर्ष झाले. म्हणजे 1 वर्ष झाले म्हणजे काय? जन्मानंतर 1 वर्षाने, जन्मानंतर तुम्ही 1 वर्ष पुढे आले तरच याचं वय 1. म्हणजे बघा, जन्मानंतर 3 वर्ष गेले तर त्याचं वय 3 होईल. जन्मानंतर 15 वर्ष पुढे गेले तर त्याचं वय 15 होईल. मग जन्मानंतर 1 वर्ष पुढे गेले तर तुम्ही त्याचं वय 1 होईल. मग आता जर मुलाचं वय 1 वर्षाने वाढलं तर वडिलांचं वय सुद्धा 1 वर्षाने वाढणार आहे ना. वय समान वाढत चालत असतं. दोघांच्या वयातला गॅप हा शेवटपर्यंत तेवढाच राहत असतो. मग वडील सुद्धा 1 वर्षाने वाढणार आहेत. म्हणजे पहिलं वडिलांचं वय 1 आणि आता पुन्हा वाढलं 1 वर्ष. म्हणजे वडिलांचं वय किती झालं? 2 वर्ष आज. मग 2 वर्ष म्हणजेच किती आहे? 36 आहे. म्हणजे 2 बरोबर 36. तर 1 बरोबर किती? 36/2. म्हणजे 1ची किंमत निघली बघा. बे 1 बे, बे 1 बे, उरला 1, बे 8 16. म्हणजे 1ची किंमत निघली 18. म्हणजे इथं बघा, वडील किती वर्षाचे होते? तो जन्माला त्यावेळेस 18 वर्षाचे होते. आता तुम्ही म्हणता ना 21 वर्षाला परमिशन, 18 वर्षात कसं काय मुलगा झाला? त्यावेळेस बालविवाहाला परमिशन असेल, त्याच्यामुळे तसलं लॉजिक लावित नका बसू. म्हणजे इथं वडील होते 18 वर्षाचे. आज मुलगा किती वर्षाचा आहे? 18 वर्षाचा आहे. वडील किती वर्षाचे झालेत? 36 वर्षाचे. त्याच्यावर दुप्पट वर्षाचे झालेत. तुम्हाला विचारलंय काय? तर 3 वर्षापूर्वी मुलाचे वय किती होते? आज मुलगा 18 वर्षाचा आहे, पण 3 वर्षापूर्वी मुद्दा म्हणून विचारलंय. कारण तुम्ही उत्तर 18 काढलं की लिहून टाकता 18. नेमकं याच्यात 18 उत्तरच नाही. 18 उत्तर 1 नंबरला ऑप्शन असतो. मग आता याचं वय जर या ठिकाणी बघा, 3 वर्षापूर्वी याचं वय किती असेल? 3 वर्षापूर्वी याचं असेल वय 15 वर्ष. या ठिकाणी 15 ऑप्शन या ठिकाणी अशा पद्धतीने निघलेला आहे. एका रस्त्यावरून काही घोडे आणि तेवढेच घोडेस्वार चालत होते. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 100 झाली तर एकूण किती घोडे होते? घोड्यांची संख्या या ठिकाणी काढायची. आता बघा, हे घोडे आणि घोडेस्वार, जेवढे घोडे होते तेवढेच घोडेस्वार होते. म्हणजे जर घोड्यांची संख्या आपण 1 घेतली तर घोडेस्वार सुद्धा किती असणार आहेत? 1. जेवढे घोडे तेवढेच घोडेस्वार. मात्र आता इथं बघा, पायांची संख्या दिलेली आहे आपल्याला. म्हणजे यांचे पाय पण आपल्याला काढावं लागतील. मग आता घोड्यांना किती पाय असतात? जेवढे घोडे आहेत त्याच्या 4 पट पाय असतात. म्हणजे 1 जर घोडे असतील तर पायांची संख्या किती असेल? 4x. आणि माणसं जेवढे माणसं असतील त्याच्या माणसांच्या दुप्पट पायांची संख्या असेल. म्हणजे माणसांच्या पायांची संख्या झाली 2x. मिळून असे किती? पहिल्यांदा काही घोडे आणि तेवढेच घोडेस्वार रस्त्याने चालत होते. म्हणजे हे 4x आणि 2x असे 6x पाय रस्त्याने चालले होते. पण काही अंतर चालल्यावर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. म्हणजे घोड्यावर बसले. म्हणजे आता बघा,
निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले म्हणजे यातले निम्मे पाय कमी होणार आहेत. मग आता या 2च्या निम्मे म्हणजे याला 2ने भागावं लागेल. म्हणजे 2च्या निम्मे किती होतील? 2x छेद 2. हे 2x होते, या 2xच्या निम्मे केले आपण, किती होईल? x. मग आता काय, किती पाय रस्त्याने चालतायत? हे 4x आणि यातले x, एवढे पाय रस्त्याने चालतायत. मग ह्या चालणाऱ्या पायांची संख्या किती आहे? आता चालणाऱ्या पायांची संख्या 100 झाली आहे. म्हणजे हे 4x अधिक हे x मिळून किती झाले? 100. म्हणजेच किती? हे 4x आणि हे x कितीच? 5x बरोबर झाले 100. तर तुम्हाला x ची किंमत काढायची. x बरोबर 100 छेद 5. 5 एक 5, 5 दुने 10 आणि हा एक 0. म्हणजे x ची किंमत किती आली? 20. म्हणजे x म्हणजेच काय? हे घोडेस्वार सुद्धा किती? 20 आणि घोडे सुद्धा किती? 20. असे बघा. मग तुम्हाला विचारलंय घोड्यांची संख्या किती, तर घोडे किती आहेत? 20 आहेत. वाटलंच तर पाडतळा घेऊन पाहायचा का घोडे 20च निघतायत का, त्यांचे पाय बरोबर तेवढेच होत आहेत का, वाटलंच तर पडताळा घेऊन पाहू. या ठिकाणी मी पुसतो. मग बघा 20 जर या ठिकाणी घोडे होत आहेत तर 20 घोड्यांचे पाय किती होतील? 20 गुणिले 4 गुणिले 20 म्हणजे या ठिकाणी 80 पाय होतील. 20 माणसं आहेत, 20 माणसांचे पाय किती होतील? 40 पाय होतील. सुरुवातीला असे 120 पाय रस्त्याने चालले होते, पण नंतर काय झालं? या माणसं हे 40 पाय जे चालत होते त्या 40 पायातले निम्मे पाय घोड्यावरती बसले, म्हणजे निम्मे माणसं बसले, म्हणजे त्यातले निम्मे पाय कमी झाले. मग ह्या 40च्या निम्मे किती होत आहेत? 20 पाय कमी झाले. मग हे पहिले 80 अधिक हे 20, मग किती झाली? चालणाऱ्या पायांची संख्या 100 झाली. होती ना 100च. अशा पद्धतीने आपण हे पडताळ घेऊन सुद्धा पाहिलं की तसं उत्तर बरोबर येत आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 17 प्रश्न या ठिकाणी मी सोडून दिलेले आहेत. अजून आपला हा कोट प्रश्न संपला नाही, आपण दुसऱ्या भागामध्ये सुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला नाही म्हणून सरावाला या ठिकाणी दिले आहेत. तसं तुम्ही पुस्तकामध्ये अजून जास्तीत जास्त प्रश्न पहा आणि ते जास्तीत जास्त पद्धतीने सोडवा. त्याचे उत्तरे या ठिकाणी दिलेले आहेत पहा. अशा पद्धतीने आपला आजचा हा पहिला भाग आपण या ठिकाणी कोट प्रश्नामध्ये पाहिलेला आहे. अजून खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. आपण दुसऱ्या भागामध्ये पुन्हा या कोट प्रश्नाचा दुसऱ्या भागामध्ये आपण पुन्हा इंटरेस्टिंग असणारे प्रश्न कन्सेप्टसह पाहू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.